असा एक सेक्टर आहे ज्यावर कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही। कोविड येवो, आर्थिक मंदी येवो, नाहीतर आणखी काय येवो, या सेक्टर मधले स्टॉक कायम तेजीतच असतात। 24/7 या सेक्टर मध्ये फक्त प्रॉफिट असतो। ते सेक्टर म्हणजे मेडिकल सेक्टर। आज मी तुम्हाला या सेक्टर मधले 5 असे स्टॉक सांगणार आहे ज्याबद्दल तुम्ही सिरियसली विचार केला पाहिजे। हे 5ही स्टॉक जे आहेत ते सगळे अतिशय महत्त्वाचे स्टॉक आहेत, परंतु या सगळ्या स्टॉकची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नका। बाकी व्हिडिओ जबरदस्त होत आहेत, तुमच्या कमेंट आमच्यासाठी फीडबॅक सारखं काम करत आहेत। मात्र एक प्रॉब्लेम होतोय, बरेच जण चॅनेलला सबस्क्राइब करत नाहीयेत। आता ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल त्या प्रत्येकानं आता लगेच चॅनेलला सबस्क्राइब करायचं आहे। परत एकदा मेडिकल सेक्टर मधल्या 5 स्टॉककडे आपण वळणार आहोत। आपल्या लिस्ट मधला पहिला स्टॉक आहे नारायण हृदयालय। आर्थिकदृष्ट्या परवडणारी आरोग्य सेवा देण्याचं या कंपनीचं उद्दिष्ट आहे। कंपनीकडे मल्टी स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं मोठं नेटवर्क आहे। 2021च्या आकडेवारीनुसार कंपनीकडे 47 हेल्थ केअर फॅसिलिटी आहेत, त्यातील 20 हॉस्पिटल हे कंपनीच्या स्वतःच्या मालकीचे आहेत। 5 हार्ट केअर सेंटर सुद्धा आहेत। कंपनीकडे 6800 बेड्सची कॅपॅसिटी आहे, त्यातील 6200 बेड्स सध्या ऑपरेशनल आहेत। कंपनीचा 60% रेव्हेन्यू हा बेंगलोर आणि कलकत्ता या 2 शहरांमधून येतो। कंपनीचा 73% रेव्हेन्यू इन पेशंट केअर मधून येतो, तर 21% रेव्हेन्यू आउट पेशंट केअर मधून येतो। इन पेशंट म्हणजे असे पेशंट जे हॉस्पिटल मधून ट्रीटमेंट घेतात, तर आउट पेशंट हे हॉस्पिटलला व्हिजिट देणारे पेशंट असतात। उत्तर अमेरिकेतील केमॅन आयलँडवर देखील या कंपनीची हेल्थ सिटी आहे। शिवाय आणखी 750 कोटी रुपयांचं ऍडिशनल मल्टी स्पेशालिटी सेंटर उभारण्याचा कंपनीचा प्लॅन सुद्धा आहे। त्यामुळे कंपनीची पोहोच ग्लोबल लेवलवर गेलेली आहे। या कंपनीचा शेअर सध्या 1100 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय। कंपनीची फायनान्शियल हिस्ट्री सुद्धा चांगली राहिलेली आहे। कंपनीचं मार्केट कॅपिटल सध्या 22,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे। मागील 3 वर्षांमध्ये स्टॉकचे रिटर्न 46% CAGR ने राहिलेले आहेत। कंपनीच्या सेल्स आणि प्रॉफिट मध्ये सातत्यानं वाढ होत आलेली आहे। मागील 5 वर्षांमध्ये सेल्सची कंपाऊंडेड ग्रोथ जर पाहिली तर ती 15% आहे। प्रॉफिटची ग्रोथ जर पाहिली तर ती 63% राहिलेली आहे। कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो 0.41 इतका आहे, म्हणजे कंपनीवर डेट जे आहे ते सुद्धा अतिशय कमी आहे। आपला पुढचा स्टॉक आहे रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर किंवा रेनबो हॉस्पिटल्स। ही कंपनी प्रामुख्याने लहान मुलांच्या आणि गायनाकोलॉजीच्या ट्रीटमेंटसाठी ओळखली जाते। ही एक मिड कॅप कंपनी आहे। रेनबो हॉस्पिटल्स भारतातली सगळ्यात मोठी पेडियाट्रिक हॉस्पिटलची चेन आहे। पेडियाट्रिक हॉस्पिटल म्हणजे बाल रोगांवर उपचार करणारं हॉस्पिटल। कंपनीकडे 6 शहरांमध्ये 16 हॉस्पिटल्स आहेत। कंपनीकडचे 1650 हून अधिक बेड्स आणि 730 हून अधिक डॉक्टर सुद्धा आहेत। रेनबो हॉस्पिटल्स बराचसा खर्च हा लहान मुलांना अनुकूल वातावरण बनवण्यावर करत असतात। कंपनीचा 88% रेव्हेन्यू हॉस्पिटल सर्व्हिसेस, 9% रेव्हेन्यू हा फार्मसी सेल मधून येतो। कंपनीची फर्टिलिटी केअर सर्व्हिस सुद्धा आहे। शिवाय कंपनी पेशंट्सला व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा देत असते। कोविडच्या काळामध्ये कंपनीने 1,25,000 पेशंटला व्हिडिओ कन्सल्टेशन दिलेले होते। कंपनीचं मार्केट कॅपिटल 10,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे। ही कंपनी मे 2022 मध्ये लिस्ट झाली होती। कंपनीची लिस्टिंग प्राइस 510 रुपये होती। सध्या स्टॉकची प्राइस 1000 रुपयांच्या आसपास आहे। मागील 5 वर्षांमध्ये कंपनीची कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ 24%, तर कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 42% एवढी राहिलेली आहे। ही एक फास्ट ग्रोइंग हॉस्पिटल सर्व्हिस कंपनी आहे। यानंतर पुढचा स्टॉक आहे हेल्थ केअर ग्लोबल। ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे। कंपनी हेल्थ केअर मुख्यतः कॅन्सर आणि इनफर्टिलिटी ट्रीटमेंट यावर केंद्रित आहे। ही कंपनी कॅन्सर ट्रीटमेंट मधील मोनोपॉली आहे। कंपनीकडे भारतातील सगळ्यात मोठं कॅन्सर केअर नेटवर्क आहे। कंपनीचं हेल्थ केअर सेंटर्स 24/7 कॅन्सर केअर सर्व्हिसेस देत असतात। कंपनी मागील 3 दशकांपासून कॅन्सर डायग्नोसिस, रेडिएशन थेरपी, मेडिकल ऑन्कॉलॉजी, सर्जरी सारख्या ट्रीटमेंट देत आहे। मार्च 2022च्या आकडेवारीनुसार कंपनीकडे 22 कॅन्सर केअर सेंटर्स आणि 7 फर्टिलिटी सेंटर्स आहेत। कंपनीचा 36% रेव्हेन्यू कर्नाटक, 26% रेव्हेन्यू गुजरात, तर 17% रेव्हेन्यू महाराष्ट्रात येतो। कंपनीकडे एकूण 1944 बेड्सची कॅपॅसिटी आहे। हा स्टॉक सध्या 350 रुपयांवर ट्रेड होतोय। कंपनीचं मार्केट कॅपिटल 5000 कोटी रुपयांच्या आसपास आहे। मागील 5 वर्षांमध्ये कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ 15%, तर प्रॉफिट ग्रोथ 10% राहिलेली आहे। स्टॉकचे रिटर्न्स मागील 3 वर्षांमध्ये 44% CAGR इतके आहे।
पुढचा स्टॉक आहे ॲस्टर डीएम हेल्थकेअर. हा सुद्धा एक मिडकॅप स्टॉक आहे. या कंपनीचे ऑपरेशन्स प्रामुख्याने मध्य पूर्वेतील देशांमध्ये चालतात. जीसीसी म्हणजे अर्थातच गल्फ कोऑपरेशन काउन्सिलच्या देशांमध्ये ही एक प्रायव्हेट हेल्थकेअर देणारी सर्व्हिस आहे. या देशांमध्ये ओमान, कतार, सौदी अरेबिया, बहारीन आणि जॉर्डन या देशांचा समावेश होतो. कंपनीचा 73% रेव्हेन्यू जीसीसी देशांमधनं तर 23% रेव्हेन्यू हा भारतात नाही. सध्या ही कंपनी भारतात सुद्धा आपला विस्तार वाढवत आहे. भारतामध्ये मार्च 2022 नुसार कंपनी 27 हॉस्पिटल्स, 120 क्लिनिक आणि 371 मेडिकल्स आहेत. तसेच 14 लॅब आणि 100 पेशंट एक्सपिरियन्स सेंटर सुद्धा आहेत. 2023 संपेपर्यंत 38 लॅब आणि 400 पेशंट एक्सपिरियन्स सेंटर्स पर्यंत एक्सपान्शन करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. भारतातील बहुतेक हॉस्पिटल्सच्या बिल्डिंग या कंपनीच्या मालकीच्या आहेत. मात्र जीसीसी देशांमधील हॉस्पिटल्सच्या बिल्डिंग या लीजवर घेतलेल्या आहेत. हा स्टॉक सध्या 330 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. कंपनीच्या बिझनेस प्रमाणे जर विचार केला तर फायनान्शियल जे आहेत ते सुद्धा चांगले आहेत. कंपनीचे मार्केट कॅपिटल 16,300 कोटी रुपयांच्या आसपास आहे. कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ मागील 5 वर्षांमध्ये 12% तर कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ ही 22% राहिलेली आहे. स्टॉकने मागील 3 वर्षांमध्ये 35% CAGR ने रिटर्न्स दिलेले आहेत. आपल्या लिस्ट मधला 5वा आणि शेवटचा स्टॉक आहे अपोलो हॉस्पिटल्स. हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं नक्की असेल. हा हेल्थ केअर सेक्टर मधला सगळ्यात महागडा स्टॉक आहे. 1983 साली स्थापन झालेलं अपोलो हॉस्पिटल हे देशातलं पहिलं कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे. देशातील प्रायव्हेट हेल्थ केअर रेव्होल्यूशनची मुहूर्तमेढ अपोलो हॉस्पिटलने रोवली असं म्हटलं जातं. त्यामुळे देशात या हॉस्पिटलचं खूप मोठं नाव आहे. कंपनीच्या जगभरामध्ये 71 ठिकाणी फॅसिलिटीज आहेत. या हॉस्पिटल चेनमध्ये तब्बल 10,200 बेड्सची कॅपॅसिटी आहे. अपोलो फार्मसी हे भारतातील सगळ्यात मोठं फार्मसी नेटवर्क आहे. अपोलो फार्मसीचे 400हून अधिक शहरांमध्ये 3,800 आउटलेट्स आहेत. आधी सांगितलं त्याप्रमाणे हा स्टॉक देशातला सगळ्यात महागडा हेल्थकेअर स्टॉक आहे. सध्या हा स्टॉक 5,100 रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय. कंपनीचे फायनान्शियल देखील खूप मजबूत आहेत. 73,000 कोटींच्या वर या कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे. मागील 5 वर्षांमधली कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ जर बघितली ती 16% आहे. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 67% आहे. 5 वर्षांमध्ये या कंपनीने 37% CAGR ने रिटर्न्स दिलेले आहेत. अपोलो हॉस्पिटल सोडलं तर या यादीतले बरेच स्टॉक तुम्हाला अगोदर माहिती नसतील, बरोबर? अपोलो हॉस्पिटल सोडून जो स्टॉक तुम्हाला अगोदर माहिती होता त्याचं नाव कमेंट मध्ये नक्की लिहा. बाकी हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे. व्हिडिओमध्ये आम्ही फक्त हेल्थ केअर सेक्टरच्या महत्त्वपूर्ण स्टॉकचा ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. यातला कोणता स्टॉक तुम्हाला विकत घ्यायचा, कोणता नाही घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आहे आणि मग निर्णय घ्यायचा आहे. मात्र एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय म्हणून नक्की करायची, कारण ती तुमच्या फायद्याची आहे. ही गोष्ट म्हणजे पैसा पाणीने नुकतंच लॉन्च केलेलं व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करायचं आहे. पहिल्या आठवड्यात अनेक सबस्क्रायबर्सने ते जॉईन केलेलं आहे. तुम्ही आता जर मागे राहिला असाल तर मागे राहू नका. लिंक नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. सध्यासाठी आपण इथंच थांबणार आहोत. अशाच माहितीसाठी तुम्ही सतत पाहत राहा पैसा पाणी.